हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. न्यूट्रिशन या सिरीजमध्ये आज आपण कॅल्शियम ह्या अतिशय महत्त्वाच्या मॅक्रोन्यूट्रियंटबद्दल बोलणार आहे. आता याचं महत्त्व आपल्या शरीरात अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणलं तर एखाद्या खूप उंच बिल्डिंगमध्ये पिलर्स, बीम्स आणि स्लॅबचं जे महत्त्व असतं, म्हणजे त्याच्या बेसिक स्ट्रक्चरचं जे महत्त्व असतं, त्याच्या स्ट्रेंथला जे इम्पॉर्टन्स असतं किंवा त्याच्या एकूणच त्याच्यात कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं आहे, कुठल्या पद्धतीनं ते बांधलं गेलं आहे, याच्यावर त्या इमारतीचं सगळं भविष्य अवलंबून असतं. त्या इमारतीचा पाया आपण म्हणू शकतो त्या ह्या सगळ्या स्ट्रक्चरवर असतो. तसंच कॅल्शियम आपल्या शरीरासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडं कॅल्शियम म्हणजे बोन्स, कॅल्शियम म्हणजे हाडं, हे आपल्याला माहिती आहे की हाडांसाठी कॅल्शियम लागतं. पण आपल्याला बऱ्याच इतर गोष्टी माहीत नसतात आणि मग आपल्याकडे इतके लोक कॅल्शियम घेतात, इतकं कॅल्शियम घेतात की 2-3 अजून स्केलेटन्स बनू शकतील इतकं कॅल्शियम लोकांनी सप्लिमेंट म्हणून घेतलेलं असतं आणि त्यांची स्वतःची हाडं तरी ठिसूळच राहिलेली असतं. तर कॅल्शियम नुसतं घेणं आणि ते शरीरामध्ये प्रॉपर ॲब्सॉर्ब होऊन ते अवेलेबल होणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. तर सगळ्यात आधी आपण बघूया की कॅल्शियम आपल्याला कुठे कुठं महत्त्वाचं लागणारं न्यूट्रियंट आहे. तर अर्थातच बोन्समध्ये लागणारच आहे. मग बोन्स म्हटलं तिथं टीथ पण आले आणि याचं फॉर्मेशन म्हणजे ह्याचं बेसिक जे मटेरियल आहे ते कॅल्शियम आहे. अर्थातच त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढते, त्याची जी आपल्या शरीराला एकूणच एक आकार देणं किंवा त्याचा एक स्ट्रॉंग बिल्ट त्या माणसाचा घडवणं किंवा दात चांगल्या पद्धतीचे मेंटेन राहणं. दात म्हणजे आपल्याला हार्ड गोष्टी तोडायसाठी दात बनवलेले आहेत. हार्ड गोष्टींनी जर तुमचे दात तुटत असतील तर तुमच्यात अर्थातच कॅल्शियम कमी आहे. तर ह्या पहिल्या बोन्स आणि हार्ड स्ट्रक्चर्समध्ये कॅल्शियम असतं. दुसरं आपल्या मसल्ससाठी कॅल्शियम अतिशय गरजेचं असतं. मसल्सचं जे आकुंचन आणि प्रसरण जे होतं, म्हणजे मसल्स स्पाझम होतो आणि रिलीज होतो, ह्या ॲक्शनसाठी कॅल्शियम अतिशय गरजेचं असतं. कॅल्शियमशिवाय ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. तिसरी गोष्ट आहे, आपल्या ब्रेनमध्ये कॅल्शियमची अतिशय आवश्यकता असते. आता ब्रेनमध्ये कशासाठी आवश्यकता असते तर एखाद्या संदेश वाहनाचं काम हे आपल्या ब्रेनमध्ये चालू असतं की कुठली तरी गोष्ट करायची आहे तर त्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे मेसेजेस जेव्हा पाठवले जातात तर ते मेसेज पाठवण्यासाठी नर्व्सना कॅल्शियमची गरज असते. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या ऑर्गन्सना, व्हायटल ऑर्गन्सना कॅल्शियमची गरज असते. आणि जेव्हा आपण मसल्सबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपलं हार्ट हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं मसल आहे आणि तिथं सतत आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे म्हणजे हार्टबीट जे आपण म्हणतो हे सगळं रेग्युलेशन कॅल्शियम थ्रू होतं. आता जर कॅल्शियम बोन सोडून मसल्स आणि ब्रेनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम करतंय म्हटल्यावर मग त्याचे सिम्पटम्ससुद्धा ह्या सगळ्या सिस्टीमशी रिलेटेड असतात. आता आपण बोन्स म्हणतो तर बोन्सशी कुठले सिम्पटम्स असणार आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा माइल्ड डिफिशियन्सी असते, अगदी थोड्या प्रमाणात डिफिशियन्सी असते, तेव्हा शरीर काय करतं आपलं तर आपल्याकडं जसं घरी आपण काहीतरी पैसे साठवलेले असतात, धान्य साठवलेलं असतं जादाचं, आपल्याकडचं संपत आलं की थोडं आपण त्याच्यातलं काढून घेतो आणि मग आपल्याला जेव्हा आणायचं तेव्हा आपण परत ते रिस्टॉक करतो. तर जेव्हा थोडीशी डिफिशियन्सी व्हायला सुरुवात होते तेव्हा काही लगेच सिम्पटम्स येत नाही. तेव्हा काय होतं, बोनमधलं जे कॅल्शियम डिपॉझिट झालेलं असतं, बोन ज्या कॅल्शियमनी बनलेले असतात ते शरीर बोनमधलं कॅल्शियम हळूहळू काढून घ्यायला लागतं आणि थोडं शरीर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतं. असं धरून की आता ह्याच्यानंतर कॅल्शियम सप्लिमेंट मिळेल, कॅल्शियमचा सोर्समधनं कुठून तरी कॅल्शियम मिळेल आणि आपण ते बॅलन्स करू. पण ह्या माइल्ड स्टेजकडं जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि जर तुम्ही याच्या पुढच्या स्टेजला गेला तर अर्थातच तुम्ही समजून घ्या बोन्समधनं कॅल्शियम काढून घेतलं जातं, म्हणजे बोन्स वीक होते. आणि बोन्स वीक होत आहेत म्हणजे तिथं पहिला ऑस्टिओपेनिया सुरू होतो. पेनिया म्हणजे पेन होतं, म्हणजे हाडं दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात, असं सतत एक डल पेन संपूर्ण शरीरामध्ये किंवा महत्त्वाचे जे आपले बोन्स आहेत हाताचे, पायाचे, त्याच्यामध्ये सतत एक प्रकारची डल पेन, सतत दुखतंय अंग, हे हा एक सिम्पटम सतत जाणवायला लागतो. त्याच्या पुढची स्टेज येते ऑस्टिओपोरोसिस. पोरोसिस म्हणजे अगदी तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हाडाला एक आपण म्हणतो ना लाकडाला वाळवी लागल्यावर लाकूड कसं भुसभुशीत होतं, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ राहत नाही, तसं हळूहळू आपले बोन
पोरस होत जातात, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ राहत नाही, कारण कॅल्शियम त्याच्यातून सतत काढून घेतलं जाते. कारण ब्रेनसाठी कॅल्शियम पाहिजे, तुम्हाला हार्टसाठी कॅल्शियम पाहिजे, आणि आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम जास्तीत जास्त नेचर करत असतं की आपण कुठेही कोलॅप्स होऊ नये. त्यामुळे मग नेक्स्ट स्टेप ऑस्टिओपोरोसिस होते, आणि मग अशा वेळी मग खूपच हाडं दुखणं, आणि मग सहज जरी पडलो किंवा बसून उठताना सुद्धा अगदी वयस्कर लोकांच्यात किंवा ज्यांच्यात खूप ऑस्टिओपोरोसिस आहे त्यांच्यामध्ये सहज हेअरलाईन फ्रॅक्चर होणं, प्रॉपर फ्रॅक्चर होणं, जोरात जर त्याच्यामध्ये जर्क बसला असेल तर असे सिम्पटम्स सुरू होतात. अजून बोन्स कुठं असतात? आपले दात म्हणजे कॅल्शियमचे बनलेले आहेत, इट्स अ टाईप ऑफ बोनी स्ट्रक्चरच आहे ते. तर तिथं काय होतं, तर अर्थातच तुमचे दात खराब होतात, म्हणजे काय होतं की ते किडायला सुरुवात होतात, डीके सुरू होतो, कारण का त्याला जे बांधणारं मटेरियल आहे कॅल्शियम तेच अवेलेबल नाही आहे. त्यामुळं दात किडणे, दात पडणे किंवा दातांचे तुकडे निघणे, तुमच्या हिरड्या ज्या असतात त्याच्यामध्ये सूज येणं, किंवा हिरड्यामधून दात जो घट्ट बसलेला असतो आपला तो तिथून लूज होणं, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्शियम डिफिशियन्सीमुळं सुरुवात होतात. दुसरी गोष्ट, आपले कॅल्शियम काम करतं मसल्सवर. आता बऱ्याच लोकांच्यात तुम्ही बघा, जनरली हे म्हाताऱ्या लोकांच्यात जास्त होतं किंवा वयात येणाऱ्या मुलांच्या बाबतीत जास्त होतं, कारण त्यांना कॅल्शियमची तेवढी जास्त गरज असते. तर पायात गोळे येणे हा प्रकार सगळ्यांनी कधी ना कधीतरी अनुभवला असेल. तर काही मिनरल्सच्या डिफिशियन्सीमुळे पण होतं, पण जर सतत कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर काय होतं, तर तो मसल असा आकुंचन पावला जातो, स्पाझममध्ये जातो, आणि त्याच्याकडे कॅल्शियम नाही आहे, त्यामुळे तो असा रिलीज नाही होत, आणि आपण पायात गोळा आला म्हणजे जो पायाचा मसल आहे तो असाच राहिला आहे स्पाझममध्ये, आणि ही भयंकर पेनफुल कंडिशन असते. तो स्पाझम रिलीज होतोपर्यंत खूप दुखतो, आणि स्पाझम जरी रिलीज झाला तरी 2-3 दिवस त्या मसलमध्ये, त्या भागामध्ये पेन होत राहतं. तर मसल स्पाझम येणे हे कॅल्शियम डिफिशियन्सीचं लक्षण आहे. त्याच्यानंतर नखांवर पांढरे डाग बऱ्याच लोकांचे असतात, किंवा नखं तुटतात, केस विंचरताना मधूनच तुटतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कॅल्शियम डिफिशियन्सी असल्याचं इंडिकेशन आहे. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की हार्टसुद्धा मसलच आहे, आणि ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्शियम प्रॉपर अमाऊंटमध्ये असणं गरजेचं आहे. कारण पुन्हा कॅल्शियम काय काम करतं की आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे. तर याच्यामध्ये हार्टचा रिदम आपल्या व्यवस्थित राहणार. आपल्याला साधारण माहिती आहे, आपल्याला 72 हार्टबीट पाहिजेत साधारण मिनिटाला. तर कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर अरिथमिया होतो, त्याचा जो रिदम आहे, त्याचा जो ताल आहे आपल्या हृदयाचा, तो ताल बिघडतो. त्याचे एका लयबद्ध प्रमाणात त्याचं जे काम चालू असतं ते काम बिघडतं, आणि अरिथमियासारखे आजार सुरू होतात. अरिथमियाचे सिम्पटम काय, तर खूप धडधड होणं, खूप अस्वस्थ वाटणं, काहीतरी त्या हार्टच्या मसलमध्ये नेहमीपेक्षा वेगळं होतं हे जाणवतं, आणि हे कॅल्शियम डिफिशियन्सीनं होतं. आता तिसरी गोष्ट आपल्या ब्रेन कंडक्शनसाठी लागतं, सिग्नल कंडक्शनसाठी लागतं. तर याच्यामध्ये आपण लॉजिक लावलं तर कंडक्शन जर व्यवस्थित होत नसेल तर काय होणार, तर आपलं अटेन्शन डिफिशियंट होणार, आपल्याला अटेन्शन कमी पडणार, आणि खूप जास्त जर डिफिशियन्सी झाली तर ह्याच्यामध्ये फिट्ससुद्धा येऊ शकतात. जी व्यक्ती आहे तिला खूप जास्त कॅल्शियम डिफिशियन्सी आहे तर ब्रेन व्यवस्थित कामच करू शकत नाही, आणि सीझर्स ज्याला आपण म्हणतो किंवा फिट्स येतात म्हणतो, सडन चक्कर येऊन पडणं, सडन फिट्स येणं, ह्या गोष्टीसुद्धा सिव्हिअर कॅल्शियम डिफिशियन्सीनं होतं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, कॅल्शियम म्हणजे हाडं एवढंच नाही आहे. कॅल्शियम म्हणजे हाडं, बोन्स हा प्रकार आहेच, पण कॅल्शियम हा संपूर्ण शरीराचं एक आपल्या चलन व्यवस्थित चालावं याच्यासाठी लागणारा एक अतिशय महत्त्वाचा एलिमेंट आहे, अतिशय महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे. आता सगळ्यात जास्त कॅल्शियम कुणाला लागतं, तर जनरली रोजचा इंटेक आपला पाहिजेच, पण जनरली ग्रोईंग जी मुलं असतात, अगदी लहान बाळापासून ती संपूर्ण ती अडल्ट होस्तोपर्यंत, म्हणजे पण एक साधारण 17-18 वर्षापर्यंतच्या मुलांना भरपूर कॅल्शियम लागतं. प्रेग्नंट स्त्रियांना अर्थात भरपूर कॅल्शियम लागतं, कारण त्यांना स्वतःला कॅल्शियम पाहिजे असतं, ग्रोईंग बेबीला कॅल्शियम पाहिजे असतं. आणि पोस्ट प्रेग्नन्सीसुद्धा कॅल्शियम, बऱ्याच स्त्रियांकडनं ही चूक होते की प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर कॅल्शियम आणि आयर्नचे सप्लिमेंट बंद केले जातात, आणि लॅक्टेशन फेज चालू असते आणि तिथं खूप कॅल्शियम डिफिशियन्सी होते,
आणि मग त्या स्त्रियांमध्ये खूप हाडं दुखणं, खूप क्रॅम्प येणं, सिव्हिअर हेअरफॉल, सिव्हिअर डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे होऊ शकतात. तर आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कॅल्शियम कमी पडण्यामुळे. तर आता कॅल्शियम घ्यायचं कसं? आता मी जसं तुम्हाला म्हणाल की लोक इतकं कॅल्शियम घेतात की 3 स्केलेटन अजून बनतील त्या कॅल्शियममधनं, एवढं कॅल्शियम घेतलेलं असतं. आणि जेव्हा चेक करतो आम्ही सिरम कॅल्शियम किंवा बोन डेन्सिटी चेक करतो, तेव्हा त्यांची ते लेवल्स कमीच आलेले असतात. तर कॅल्शियम कसं घ्यायचं, कुणाबरोबर घ्यायचं, म्हणजे कुठल्या एलिमेंट्स बरोबर घ्यायचं, तेव्हा ते अवेलेबल होईल ते आता आपण समजून घेऊया. तर जसं काल आपण बघितलं की आयनला कुठला मित्र लागतो, आयनला लागतो ॲसिड, तसं कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन डी लागतं, कॅल्शियम बरोबर मॅग्नेशियम लागतं, कॅल्शियम बरोबर फॉस्फरस लागतं आणि कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन K2 लागतं. हे सगळे जर एकत्र असतील तरच ते छान पद्धतीने ॲब्सॉर्ब होतात आणि बोनमध्ये अवेलेबल होतात. म्हणजे ॲक्च्युली त्याचं बोन फॉर्मेशन होतं, जिथं गरज आहे तिथं ते पोचतं. ही गोष्ट झाली पहिली. त्यामुळे तुमचं जे काही सप्लिमेंट आहे तर ते ह्या सगळ्या गोष्टी त्या सप्लिमेंटमध्ये पाहिजेत. कारण बोन फक्त कॅल्शियमचं बनलेलं नसतं, 12 ते 13 वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स एकत्र येऊन त्या सगळ्यांचं मिळून ते बोन बनलेलं असतं. त्यामुळे जेव्हा बोन डेन्सिटी कमी होते, ऑस्टिओपोरोसिस होतो किंवा एकूणच आपल्याला बोन हेल्थ चांगली करायची असते, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या न्यूट्रियंट्सची मदत एकत्र घ्यावी लागते. तेव्हा ते शरीरामध्ये छान ॲब्सॉर्ब होतात आणि अवेलेबल होतात आणि मग सिम्पटम्स नॅचरली हील व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कॅल्शियम घेताय, कॅल्शियम घेतलं किंवा हे सगळे सप्लिमेंट्स घेतलेत, एकत्रच असतात, हल्ली कॅप्सूल्स मिळतात, त्याच्या टॅबलेट्स मिळतात, तर याच्याबरोबर तुमच्या शरीराची हालचाल पाहिजे. व्हिटॅमिन डी घेतलंय आणि नुसतं बसलोय, कॅल्शियम घेतलंय आणि नुसतं बसलोय, अवेलेबल होत नाही. तुमच्या शरीराला अगदी साधा, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, कुठल्याही फॅन्सी एक्सरसाइजच्या मागे जाऊ नका, साधं सिंपल वॉकिंग सुरू ठेवा. निदान जेव्हा तुम्ही कुठलंही सप्लिमेंट घेताय तेव्हा कुठल्या ना कुठल्या फॉर्ममधला एक्सरसाइज पाहिजे, तरच तो त्या निदान कॅल्शियमसाठी तरी तुमचं वॉकिंग पाहिजे, सूर्यनमस्कार पाहिजे, कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी पाहिजे, तरच ते बोनमध्ये अवेलेबल होतं आणि त्याच्यामधून बोन फॉर्मेशन होतं. तिसरी गोष्ट याच्यामध्ये डाएटमध्ये तुमच्या उत्तम पद्धतीनं हे पदार्थ पाहिजेत. म्हणजे मग सगळ्यात जास्त पदार्थ कॅल्शियम देणारे कोणते, तर दुधाचे पदार्थ. दुधाच्या पदार्थामधून उत्तम पद्धतीनं कॅल्शियम मिळतं, अंड्यातून छान अतिशय उत्तम पद्धतीचं कॅल्शियम मिळतं. आणि मग काही राजगिरा आहे किंवा अजून काही पदार्थ आहेत जे मी तुम्हाला कमेंटमध्ये देते, ते सगळे पदार्थ आहेत जे तुम्हाला कॅल्शियम देतात. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही जेव्हा सुरू करताय तेव्हा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये नक्की लक्षात ठेवा की एकतर कॅल्शियम सोलो घ्यायचं नाही आहे, त्याचा उपयोग होत नाही. कॅल्शियम घेत असाल तर हालचाल करायची आहे आणि दुधाचे पदार्थ किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, ह्या गोष्टी रोजच्या अन्नामध्ये घ्यायला सुरुवात करायची. आता ह्या गोष्टी घेतोय आपण, सप्लिमेंट घेतोय, तरीही ॲब्सॉर्प्शन होत नाही. मग ॲब्सॉर्प्शन थांबवतंय कोण? तर काल आपण जसं बघितलं आयनमध्ये काय काय कंडिशन आहेत की ज्या आयन ॲब्सॉर्प्शन थांबवतात, तशाच काही गोष्टी आहेत ज्या कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन थांबवतात. आता याच्यामध्ये काही लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात, म्हणजे दुधाचे पदार्थ त्यांना चालत नाही, त्यांना त्याची ॲलर्जी असते. तर अशा लोकांमध्ये जनरली कॅल्शियम डिफिशियन्सी असते, कारण तो जो सोर्स आहे मेन तोच डेफिशियंट आहे. दुसरी गोष्ट, डाएटमध्येच इन जनरल खूप कमी असतं कॅल्शियम इंटेक. तिसरी गोष्ट आहे, काही असे केमिकल्स आहेत, म्हणजे मग काही डायुरेटिक्स आहेत किंवा काही ब्लड प्रेशरची औषधं आहेत किंवा काही अजून असे केमिकल्स आहेत की जे तुमच्या कॅल्शियमला ॲब्सॉर्ब होऊन देत नाहीत. तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या की तुमचं काय पद्धतीचं औषध चालू आहे आणि मग मी कॅल्शियम घेतोय किंवा घेतेय तर मी ते कधी घ्यायचं. तर जनरली आय वुड रेकमेंड तुमचं कुठल्याही पद्धतीचं औषध असू दे तर त्या औषधामध्ये आणि तुमच्या सप्लिमेंटमध्ये साधारण 2 तासाचं अंतर ठेवा, म्हणजे ते एकमेकांना ब्लॉक करणार नाहीत आणि कशाचीच एफिशियन्सी कमी येणार नाही. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कॅल्शियमच्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या आहेत. कॅल्शियम सोलो घेऊ नका, त्याचा उपयोग होत नाही. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन K2 ह्या सगळ्या आणि झिंक जर असेल तर फारच छान. तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन घ्या
आणि कॅल्शियम हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आपल्या शरीराचे. म्हातारपणी जेव्हा आपण न्यूट्रिशनबद्दल बोलतो किंवा कुठल्याही सप्लिमेंटेशनबद्दल बोलतो किंवा इन जनरल हेल्थच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतोय, तेव्हा आजची उद्याची गोष्ट चालू नाही आहे, हे लक्षात घ्या. आज माझे पाय दुखतात म्हणून मी 1 महिना सप्लिमेंट घेतला, माझे पाय दुखायचे बंद झाले, बंद केला, परत 6 महिन्यांनी तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस झाला किंवा तुम्हाला ब्रेनला काही इश्यू येतो, हार्टला काही इश्यू येतो. तर हे 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे. म्हातारपणी कित्येक पेशंट तुम्ही तुमच्या आजूबाजूलाही बघितले असतील की बाथरूममध्ये पाय घसरलाय, दारामध्ये पाय घसरलाय, चालता चालता पाय घसरलाय, किंवा अनेक स्त्रियांमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांची चालण्याची जी पद्धत आहे ती एका पायावर जास्त भार देऊन चालतात, तिरकी चालतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजिबात नको आहेत. कारण ज्या माणसाची मोबिलिटी बंद होते, म्हणजे ज्याची हालचाल बंद होते, त्या माणसाला अनेक रोगांनी ग्रासलं जातं, शारीरिकसुद्धा आणि मानसिकसुद्धा. आणि आपली मोबिलिटी आपल्याला शेवटपर्यंत जर उत्तम पद्धतीनं ठेवायची असेल तर आपल्याला आपले बोन्स चांगले ठेवायला पाहिजेत, मसल्स चांगले ठेवायला पाहिजेत, ब्रेन चांगला ठेवायला पाहिजे. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण उत्तम पद्धतीनं कॅल्शियमचे सप्लिमेंट किंवा कॅल्शियम रिच फूड घेऊन अगदी छान बॅलन्स ठेवू शकतो. त्यामुळं आपलं भविष्य आपल्या हातात म्हणतात तशा पद्धतीनं आपली हेल्थ आपल्या हातात आहे. त्यामुळं न्यूट्रिशन हे औषधापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. कारण खूप डिफिशियन्सी झाली आणि एक शरीराची खूप झीज झाली की ती झीज भरून काढणं आणि मग ते पेनफुल जो ड्युरेशन असतो तो पण पेनफुल ड्युरेशन तुम्हाला तो सहन करावा लागतो, ते सप्लिमेंट्स घ्यायला लागतात आणि मग कधीतरी ती डिफिशियन्सी भरून येते आणि मग आपण त्याच्यातनं हळूहळू बाहेर पडायला लागतो. तर डिफिशियन्सीमध्ये जाऊ नका, चेक करा हे सिम्पटम्स दिसत आहेत का बघा. मी सांगितलेले दिसत असतील तर पटकन डॉक्टरांना भेटा, काही असतील त्या ब्लड टेस्ट करून छान सप्लिमेंट सुरू करा किंवा कॅल्शियम रिच फूड रोजच्या रोज आहारात घ्या. यूट्यूबवर किंवा अनेक ठिकाणी कॅल्शियम रिच फूड कुठले आहेत हे अवेलेबल आहे ते सर्च करा आणि आजपासूनच तुमच्या डाएटमध्ये उत्तम पद्धतीनं चेंजेस करा. हे लॉंग टर्म तुम्हाला डेफिनेटली पॉझिटिव्ह रिझल्ट्स देतील आणि म्हातारपणी तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल की मी माझे बोन्स, मसल्स आणि ब्रेन तिन्ही अतिशय हेल्दी ठेवलेले आहेत. आणि तुम्ही डेफिनेटली एक खूप छान आयुष्य म्हातारपणी आत्ता तर करालच, पण म्हातारपणीसुद्धा एन्जॉय करा. ठीक आहे. तर दिस वॉज ऑल अबाउट कॅल्शियम. तर सगळ्यांनी याप्रमाणे बदल करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.